भाऊजी 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 हा काय? बोला, लवकर बोला. अरे आता सगळं बोलून झाले ना का पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू? झालं झालं सगळं खोटं बोलून झालं. आता एकदाच काय ते खरं बोला. ठीक आहे, तुला पाचव्यांदा सांगतो, ऐक. आ? पाचव्यांदा सांगतो, ऐक. ऐकवा. तो महेंद्र कुमार आहे ना, तो मला माझा जावई म्हणून अजिबात पसंत नाही. म्हणून मी हेमलतेला तसा विरोध केला, तर ती सरळ माझ्याबरोबर रागून आणि भांडून सरळ गुरुजींच्या आश्रमात निघून गेली. खोटे, खरंय, साफ खोटे. सिद्ध कर. हे बघा, मी आत्ताच माझ्या गुरुजींशी बोललीये. मग पटली ना तुझी खात्री? ती पटली असती तर मी इथे कशाला बसली असते? मग ठीक आहे, तुझी खात्री पटेपर्यंत तू तुझ्या शक्तीने गुरुजींबरोबर बोलत राहा. हो, ते तर मी बोलतेच आहे. त्यांचं म्हणणं तूच ऐक. हे बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्या बहिणीला आत्ताच्या आत्ता परत आणा. मग त्यांना सांगा तीच यायला तयार नाही. मग तिचं म्हणणं ऐका आणि तसंच करा. शक्य नाही. भाऊजी, दुर्गे, गुरुजी तुम्हाला शाप देतील. अगं पण गुरुजीच नाही का म्हणाले की तिला काही दिवस आश्रमात ठेव म्हणून? नाही नाही, हे शक्य नाही. अगं पण ती घरात स्वतःच निघून गेली ना. भाऊजी, दुर्गे, भाऊजी, मग ती जसं म्हणते तसं तुम्ही करा ना. अरे कशाला? यायचं असेल तर येईल ना. भाऊजी, दुर्गे, भाऊजी, ती माझी बहीण आहे. ती माझी बायको आहे. हे बघा, ती माझी ताई आधी आहे, नंतर तुमच्या मुलीची आई आहे. म्हणजे? भाऊजी, म्हणजे तुमची बायको आहे. हो हो, मान्य आहे, मान्य आहे. मग जा, आत्ताच्या आता तिची क्षमा मागा आणि तिला परत घेऊन या. अगं पण ती परत यायला तयार नाहीये. कारण ती जसं सांगते तसं तुम्ही वागत नाही आहात. तिला काय अक्कल आहे का? कुठे कसं वागायचं, काय करायचं, काहीही कळत नाही. अगं कोण कुठला तो फळतूस महेंद्र कुमार, त्याच्या बरोबर माझ्या मुलीचं लग्न लावण्याचे ती विचार करते. ए दुर्गे, माझं ऐकतेस ना? तर तुम्हाला माझं ऐकायचं नाही. ठीक ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता आश्रमात जाते आणि हे मला तिला इकडे घेऊन येते. अरे नको 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 नको, मीच जातो. भाऊजी, ओम ओम हेमलता, आणखीन किती वेळ भटकणार आहोत आपण? काहीच माहित. बरं काय झालंय ते तर सांगशील? दादा, प्रत्येक गोष्ट मी तुला नाही रे सांगू शकत. ठीक आहे, मग नको सांगूस. हे तू का चिडू नकोस, मी आधीच वैतागलो यार. अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारतो. मग मलाही माझ्या बाबांच्या बिझनेसची काळजी वाटते. तुझ्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालाय, त्याचा तू विचार करतोस? विचार करायला नको. माझ्यासाठी ती खूपच महत्वाची गोष्ट आहे. काय ना, बिझनेस असला तर आपलं घर चालतं, आपलं पोट भरतं. मग त्याचा विचार करायला नको का? थँक्स रंगा. कशाबद्दल? तू आपलं घर म्हणालास, मला खूप बरं वाटलं. लाला, तुला मी माझ्यापासून कधी वेगळा समजलाय? अरे मग गेले 2 दिवस तू एकटाच त्रास का करून घेतोयस? मला पण सांग ना काय प्रॉब्लेम आहे तो. मी पण काही मदत करू शकेन. हा म्हणजे पूर्ण नाही, पण थोडी तर करू शकेन ना. काय ना लाला, माझ्या स्वतःच्या अजून पूर्ण काही लक्षात नाही आले. बाबा आले की बोलतो मी त्यांच्याशी, ते काय म्हणतात. मग लागूया आपण कामाला. तू इतका विचार करतोयस म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस प्रॉब्लेम असणार. आईशी बोललास? नाही. आणि तू आईला किंवा घरातल्या कोणालाही सांगू नकोस. अरे बाबा कधी येत? रात्री येतील आज. पण लगेच त्यांच्याशी बोलू नकोस, उद्या काय ते सांग. मी पण तोच प्लॅन करतोय, उद्याच बोलतो त्यांच्याशी. चला निघूया, आता आई ओरड.
तू हो पुढे, मी निघतो. का तुझं काही काम आहे? हा, तो बाबू मामा आहे ना, त्याची काहीतरी व्यवस्था करतो. अरे तो त्या मामीला खूपच त्रास देतो. तू नको रे लक्ष देऊस. तो मामा ना एकदम फालतू माणूस आहे. पण काहीतरी केलंच पाहिजे ना. मामी तरी किती सहन करणार. मुळात ना मामीनेच स्ट्रॉंग व्हायला हवा. ती एकदा का स्ट्रॉंग झाली ना की हा मामा बघ सरळ होतो का नाही. ते पण बरोबर आहे. पटलं ना? चल मग आता. अहो काय झालं? काय झालं? का रडताय तुम्ही असे? अहो काहीतरी बोला. हो काय झालं? काय दुखतंय का? बरं नाही वाटत का तुम्हाला? कुणी काही बोललंय का? नाही संध्या, तसं काही नाहीये. अहो मग का रडताय? संध्या, मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला, खूप छळलं, त्याचा आता पश्चाताप होतोय मला. अहो तब्येत बरी ना? तुमच्या आपण डॉक्टरकडे जाऊयात का? नाही अहो असं काय वागताय तुम्ही आज? संध्या, मी खरंच बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेव. अगं किती किती निर्दयी माणूस आहे मी. तुझ्यासारखी सुंदर सोशिक बायको मला नशिबाने मिळाली आणि काय करून बसलो मी. मग मला माफ कर संध्या, मला माफ कर. अहो तुम्ही हे काय बोलताय? खरं बोलताय तुम्ही? हे मनापासून बोलतायत का? तुझी शपथ, माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच बोलतोय. आता याच्या पुढे मी तू सांगशील तसं वागणार, तू म्हणशील तसं वागेल. माझा विश्वास नाही हो बसत. तुम्ही हे मनातून बोलतायत का? माझ्या डोळ्यातले हे अश्रू दिसत नाहीयेत का तुला संध्या? मी खरंच मी खरंच खरं बोलतोय. हे बघ संध्या, काल मी खूप विचार केला. मी असा का वागतो तुझ्याशी? का छळतो, का मारहाण करतो एवढी तुला? मग मला कळलं की फक्त दारूसाठी मी हे सगळं करतो. दारू, ह्या दारूनच तुझ्या माझ्यात वितुष्ट आणलंय संध्या. मग मी ठरवलं दारू सोडायची. काय? अहो तुम्ही खरं बोलताय? तुझी शपथ संध्या, मला नाही हो विश्वास बसत. माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या गळ्याची शपथ. आता याच्या पुढे मी ठरवलं, मी तुझ्यासाठी जगणार. फक्त तू म्हणशील ते करणार संध्या. खरंच का हो? अहो हे असं जर घडलं ना तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन हो. नाही संध्या, नाही, तू नशीबवान नाहीस, नशीबवान मी आहे. तुझ्यासारखी सुंदर सोशिक बायको मला मिळाली. दुसरी तिसरी कोण असती ना तर केव्हाच मला सोडून गेली असते. पण मी एवढा त्रास देऊनही तू माझी सेवा केलीस. तुझी हे सोशिकता बघूनच मला आता पश्चाताप व्हायला लागलाय संध्या. मला एक वेळ क्षमा कर. नका हो असं बोलू. नाही, रडू नकोस संध्या, रडू नकोस. ऐकलेत का? काय? मी ना गजाननाकडे नवस बोलले होते. नवस? कसला नवस? तुम्ही जर दारू सोडलीत ना तर मी घरी पूजा ठेवेन. पूजा कराय? चालेल, करूया ना, पूजा करूया. मी असं करतो, मी तुला सामान आणून देऊ का? तुम्ही सामान आणून देणार? हा. मी यादी तयार करून ठेवलीये. म्हणजे तुला खात्री होती की मी दारू सोडणार? हो, माझा पूर्ण विश्वास होता हो. मी आता यादी घेऊन येते. ठीक आहे यादी. बरं, मी निघतो. अहो थांबा, पैसे घेऊन जा ना. नाही संध्या, याच्या पुढे मी तुला पैसे आणून देणार, तुझ्याकडे मागणार नाही. मी आणून देणार. दिवस पावला म्हणायचं. हे बघ, अहो ते पैसे. तू पूजा कर.
मी तीर्थ पिऊन येतो. अहो ते पैसे मी जमवलेले होते हो. त्या खोटारड्या माणसावर मी विश्वास ठेवला. सगळे माझे जमवलेले पैसे घेऊन गेला माझ्याशी खोटं बोलून. काय करू माझं नशीबच फुटकं. अरे देवा. बाबा हा बोल बेटा. बाबा तुमचा आणि आईचा होणारा वाद मी नेहमीच पाहिलाय, पण यावेळेला कारण काहीतरी वेगळं आहे ना. मी सुद्धा तोच विचार करतोय. अगं हे मला तर इतका राग धरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बाबा पण सारंग खरंच एवढा वाईट नाहीये हो. अगं पण मी कुठे बघितलंय त्याला. हा पण एक मात्र मी खात्री देऊ शकतो की माझी मुलगी चुकीचा निर्णय कधीच घेणार नाही. खरंच माझ्यावर एवढा विश्वास आहे. अरे माझ्या सोन्या, हो, पण ते तुझ्या आईला मान्य नाही ना. म्हणूनच आई रागावली आहे ना. नाही ग, आमचे वाद असे दुसऱ्याच विषयावरती असतात. बाबा मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही हे बोलताय ना. नाही नाही, तू असं समजू नकोस. बाबा कारण हेच आहे आणि मला ते आता पुरतं कळून चुकलं. मी आईला भेटून आली आणि आईला सारंग अजिबात आवडत नाही. तिला वाटतं मी त्या महेंद्र कुमारशी लग्न करावं. अगं तिचं वाटणं एवढं महत्वाचं नाहीये ग. हा तू अजिबात तिकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. बाबा आई कधीच परत येणार नाही का हो. ती कुठे जाते? तिला परत यावंच लागणार. आई जर याच कारणासाठी अडून राहणार असेल ना तर मी सारंगचा नाद सोडून देईन. आणि ती म्हणेल त्या मुलाशी मी लग्न करेन. सोनाली, तू माझीच मुलगी आहेस. अगं मी सुद्धा असाच विचार करत होतो आणि तिचं ऐकत होतो आणि ती माझा गैरफायदा घेत होती. हा पण आता मात्र जसं मी म्हणेन तसंच होणार. तू अजिबात काळजी करू नको. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि बघ आईची तू काळजी अजिबात घेऊ नकोस. मी आहे ना, मी बघतो तिच्याकडे. आणि हो आणखीन एक, त्या सारंगला मला जरा भेटायचं. बाबा खरं? बघूया कसा पोरगा येतो. आई चहा हवाय का? नको. सीमा आली होती का ग इकडे? हो का ग, तुला काही म्हणाली का? हो खूप काही. अरे वा, आज नानांनी भरपूर भाजी आणलेली दिसते. मी सीमा काय म्हणाली ते विचारते. जाऊ दे ना, तू कशाला लक्ष देतेस? तुला ऑलरेडी एवढं काम असतं. तू नको टेन्शन घेऊ, आम्ही बोलू तिच्याशी. सीमा काय म्हणाली हे सांगितलंस तर खूप बरं होईल. काही नाही ग, ते नवीन ड्रेसेस आणले ना तिने, तेच दाखवायला आली होती. ते तर ती सकाळपासून सगळ्यांनाच दाखवत फिरते. पण त्यानंतर तुमचं जे काही किती कमाल आहे ग आई तुझी. तुला घरामध्ये एवढं काम असतं तरी कुठे काय चाललंय सगळं लक्ष असतं ना तुझं. मी सीमाबद्दल विचारते तुला. हो, मला जयूचा फोन आला होता. ऍक्च्युली सीमा तिकडे फ्रेंड्स कॉलनीत गेली होती. त्या जोशींच्याकडे त्या मावशी एकट्या राहताना त्या पेइंग गेस्ट ठेवतात. सीमा तिकडे चौकशीसाठी गेली होती. माहिती आहे मला ते. माहिती आहे आणि तरी सुद्धा तू गप्प आहेस. अगं ही सीमा फार शेफारली आहे. असं का वागते ती? आपल्या घरात काही कमी आहे का तिला? प्रज्ञा, तुला कॉलेज नाही आहे का? आई
तुला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर नको बोलू, पण मला तिचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. बाबा आले ना की मी बोलणार आहे त्यांच्याशी. हे बघ, बाबांना काही त्रास देऊ नकोस तू. पण त्यांच्या पाठी ऑफिसचे व्याप काही कमी आहेत का? आणि अगं, सीमाशी वाद घालण्यापेक्षा तू तुझा अभ्यास कर ना. आई, अगं काय झालंय? तू अशी का वागतेस? माझं काही चुकलंय असं वाटतंय का तुला? अगं, असं मी काही म्हणाले का तुला? मग तू असं का बोलतेस? तेव्हा जयूचा फोन आला तर काय बोलावं हे सुद्धा कळलं नाही. गप्पच बसले मी. आई, तू अशी गप्पा नको ना राहू, काहीतरी बोल ना. अगं, हे असंच चालत राहिले ना तर सीमाची हिंमत आणखी वाढेल. हे बघ, या विषयावर आपण नंतर बोलू. प्रज्ञा, आई, तुला वाटत असेल की मी जास्त बोलले तर मी नाही बोलणार, पण तू अशी रागावू नकोस ना. अगं, रागावले नाहीये मी, विचार करते. सीमाच्या वागण्याचा तू अजून विचारच करते? अगं, तिच्या जागी तू असतेस ना तरी मी विचारच केला असता. तिला थांबवणं जमणार नाही मला, पण तिच्या मनात काय चाललंय हे कळल्याशिवाय मी तिच्याशी काही बोलूही शकत नाही.